मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता दिनू मोऱ्याची जी आहे ती आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या समोर चौकशी झालेली आहे। आपल्यासोबत आमदार प्रसाद लाड आहेत। आज पुन्हा एकदा खरं तर चौकशी झालेली आहे। तुम्ही जोरदार मागणी केलेली होती, काय सांगाल? माझी खरी तर मागणी विधान परिषदेमध्ये केली होती, त्यावेळेला SIT नेमली गेली होती। सातत्याने मागच्या 6 महिने 8 महिन्यापासून त्याची चौकशी चालू होती। ही जी चौकशी केली गेली आहे ही खरी 2च वर्षाची केली गेली। माझी काल माननीय पोलीस आयुक्तांना मागणी होती की ही चौकशी मागच्या 15 वर्षांची केली गेली पाहिजे आणि त्या संदर्भातले अजून काही कागदपत्र जवळजवळ 500 पानाचे कागदपत्र काल मी पोलीस उपायुक्तांच्या हातात दिले। यामध्ये ज्या पद्धतीमध्ये कॉन्ट्रॅक्टर नेमले गेले, ज्यांचा कुठलाही गाळ काढण्याचा किंवा सिवरेज ट्रीटमेंट प्लांटचा किंवा कसलाही अनुभव नसताना, SWNचा अनुभव नसताना कॅटरिंगचा कॉन्ट्रॅक्टर, डेकोरेटरच्या कॉन्ट्रॅक्टरलाही कामं दिली गेली। म्हणतात दर वर्षाला आम्ही 1.5 लाख टन 2 लाख टन गाळ काढला, मग तो गाळ टाकला कुठे? ज्या जागेवर गाळ टाकला तिथे आता टोलेजंग इमारती आहेत। ज्या मशीन्स मागवल्या, ज्या मशीन सांगितल्या मेड इन जर्मनी आहेत, त्या मेड इन जर्मनी नसून त्यांची किंमत 100 रुपये होती तर त्यांना भाडं 2000 रुपये दिलं आहे। उदाहरणार्थ सांगतो, म्हणजे या लोकांनी गाळही खाल्ला, उंदीरही खाल्ले, चिखलही खाल्ला, जे खाता येईल ते खायचं काम केलं आहे। आणि माझी स्पष्टपणे मागणी आहे, हा संपूर्ण भ्रष्टाचार हा 65 कोटीचा नसून हा भ्रष्टाचार 1200 ते 1300 कोटीचा आहे। 1100, 1200, 1300 कोटीमधला हा भ्रष्टाचार आहे। याची कसून चौकशी झाली पाहिजे, आरोपींना अटक केली पाहिजे। दिनो मोरयाला चौकशीला बोलवल्यानंतर तो अँटिसिपेटरी बेलला जातो, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं आहे। त्यामुळे मी काल रात्री माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील बोललो, आयुक्तांशी बोललो। दिनो मोरयाच्या अँटिसिपेटरी बेलला पोलिसांनी जोरदार विरोध केला पाहिजे, चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं पाहिजे आणि मिठी नदीचा गाळ कुठपर्यंत पोचला आहे, तो मातोश्रीच्या दरवाजापर्यंत पोचला आहे का, याची देखील चौकशी झाली पाहिजे। हाच मुद्दा आहे। हे फक्त धागेदोरे दिनू मोऱ्यापर्यंत आहेत की आणखी कोण नेते ज्यांचा सहभाग आहेत? त्या बाबतीत नितेश राणे आमचं खूप चांगलं बोलतात, कोणाचे धागेदोरे कुठे बांधलेले आहेत आणि कोणाची नाडी कुठे बांधलेली आहे। त्यामुळे ते नितेश राणेंना आम्ही हा अधिकार दिलेले आहेत, आम्ही ते बोलतायत। परंतु सत्य बाहेर जनतेसमोर आलं पाहिजे। सर्वसामान्य मुंबईकरांचा पैसा, सर्वसामान्य मुंबईकरांनी ह्या मुंबईमध्ये जो विकासासाठी स्वप्न पाहिलं ते मागच्या 15-20 वर्षात फक्त लुटण्याचं काम केलं। त्यामुळे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात हे सरकार चालत असताना एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादांच्या नेतृत्वात मुंबई सक्षम बनवण्याचं काम, बलशाली बनवण्याचं काम आम्ही करतो आहे। काल एका ठिकाणी कुठे पाणी भरलं तर लगेच युवराज बाहेर आले। मला युवराजांना हेच विचारायचं आहे की ज्यावेळेला 15 वर्ष गाळ खात होतात, तुमची लोकं खात होती, त्यावेळेला तुम्हाला माझं कुटुंब, माझी जबाबदारी दिसली नाही का? हे मुंबईकर तुमचं कुटुंब नाही का? मग कशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिलेत, कशा प्रकारचे पैसे खाल्ले गेलेत, ह्याचे अखंड ट्रेल आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट आपल्या माध्यमातून सांगतो, आपला चॅनल मराठी देखील आहे आणि नॅशनल देखील आणि इंटरनॅशनल देखील आहे। ज्या पद्धतीमध्ये गाळ काढला, त्या गाळ काढल्याचा कुठलंही बायोमेट्रिक नाही, त्या गाळ काढल्याच्या ट्रकचा कुठलंही सॅटेलाईट मॅपिंग नाही, गाळ घेऊन गेले त्याचं वजन काट्याची नोंद नाही, ज्या गाड्या दाखवल्या त्या मोटरसायकल आहेत, रिक्षा आहेत, टेम्पो आहेत आणि ट्रक दाखवले गेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण भ्रष्टाचार आहे। येणाऱ्या शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मी काही व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, काही कागदपत्र तुम्हाला दाखवणार आहे की बायोमायनिंगच्या नावाखाली कशा प्रकारे भ्रष्टाचार केला। जाळ्या जर्मनच्या लावतो कचरा अडवण्यासाठी आणि जाळ्या अंधेरीच्या MIDCमध्ये कुठे बनल्या गेल्या, ह्या सगळ्याचा आमच्याकडे डिटेल आलेली आहे। त्यामुळे ईडी तर ही चौकशी करतेच आहे, मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील सोमवार मंगळवारी भेटणारच आहे। परंतु मुंबई पोलिसांनी ही SIT नेमलेली चौकशी केली आहे, अजून ती खोलात जाईल आणि 15 वर्षाची चौकशी व्हावी म्हणून मी माननीय आयुक्तांना पत्र दिले। एक वेगळा प्रश्न आहे, काल अमित शहा मुंबई दौऱ्यावरती होते आणि सगळ्यांनी अजित पवारांची तक्रार केली अशा प्रकारची माहिती समोर येते। काल मी त्या दौऱ्यात नव्हतो, त्याच्यामुळे मला कोणी काय तक्रार केली माहीत नाही। परंतु महायुतीचा समन्वयक म्हणून अशा प्रकारची जर आमच्या आमदारांमध्ये किंवा नेत्यांमध्ये काही नाराजगी असेल तर निश्चितपणे मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील। मुख्यमंत्री सक्षम आहेत आणि ते अजितदादांशी बोलतील आणि कुठली नाराजगी असेल तर ते निश्चितपणे दूर करतील। ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये आहे आणि नाशिकच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधीला डायरेक्ट थ्रेट दिलेली आहे का राहुल गांधी जर नाशिकमध्ये आले तर सावरकरांबद्दल बोलतात ते त्यांना काळं फासू आणि वेळप्रसंगी दगडफेक सुद्धा करू आम्ही। मला वाटतं की त्या कार्यकर्त्यांनी पहिलं मातोश्रीला बसलेल्या उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे की मी रोज सकाळी बाबा राहुल गांधीच्या पाया पडतो तर त्याला दगड मारला तर चालेल का? निवडणुका आल्या की हिंदुत्व, निवडणुका आल्या की सावरकर, निवडणुका आल्या की मराठी माणूस, निवडणुका आले की कोकण
आणि निवडणुका आल्या की विकास आणि निवडणुका आल्या की माझं कुटुंब माझी जबाबदारी आठवते. त्या उद्धव ठाकरेंनी एकदा स्वतः सांगावं, जसं बाळासाहेब ठाकरेंनी लाफा मारला होता, चप्पल मारली होती, तसं एकदा तरी त्या राहुल गांधीच्या फोटोला चप्पल उद्धव ठाकरेंनी मारावी आणि नंतर त्यांच्या लोकांनी हे नाटक करावं किंवा आंदोलन करावं. देखने के दात कुछ अलग है, खाने के दात कुछ अलग है. पाहतो आपण नाले सफाईमधला जो काही घोटाळा आहे तो थेट मातोश्रीच्या दारापर्यंत पोहोचला असल्याचा आरोप प्रसाद लाडेंनी केला पाहायला मिळतोय. कॅमेरामन सचिन शिंदे, राजू सुरवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.